डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त धर्मवीर संभाजीराजे चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे नवी मुंबईतील सिवूड येथील विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले। या शिबिरात 6वी ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थी तसेच त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। विशेष वक्ते प्रवीण मिस्त्री यांनी विद्यार्थ्यांना करिअरविषयी मार्गदर्शन केले। बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिका आणि संघटित व्हा या संदेशाला पुढे नेत त्यांनी उच्च शिक्षणाचे महत्त्व स्पष्ट करून विद्यार्थ्यांना उपयुक्त दिशा दाखवली। या कार्यक्रमाला ट्रस्टचे संस्थापक दत्ता गंगाळे तसेच इतर पदाधिकारी आणि स्वयंसेवक उपस्थित होते। सिवूड येथे ज्ञानदीप विद्यालयात आयोजित या शिबिरात प्रमुख वक्ते प्रवीण मिस्त्री यांनी अशा कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल दत्ता गंगाळे यांचे कौतुक केले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जी शिकवण दिली त्या शिकवणीचा पायंडा आज या ठिकाणी धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठान जे आहे, ट्रस्ट जे आहे, या ट्रस्टने आज इथे घातलेला दिसतोय। खऱ्या अर्थाने आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती या ठिकाणी साजरी झालेली आहे असं मला वाटतं। कारण जी नवीन पिढी आहे या नवीन पिढीला आपल्या आदरणीय बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा एक संदेश दिला होता की तुम्ही राजकीय सत्तेमध्ये या, तुम्ही प्रशासनामध्ये या, तुम्ही शासकीय सेवक व्हा आणि ते जर केलं तर तुम्ही समाजामध्ये निश्चित बदल घडवून आणाल। आणि हीच दिशा देण्याचं काम आज या ट्रस्टने या ठिकाणी केलेलं आहे। त्यामुळे या ट्रस्टला मी खूप खूप त्यांचं अभिनंदन करतो, त्यांचं कौतुक करतो। कार्यक्रमाच्या शेवटी ट्रस्टचे संस्थापक दत्ता गंगाळे यांनी प्रमुख वक्ते प्रवीण मिस्त्री यांचे आभार मानले। तसेच अशा मार्गदर्शन शिबिरामुळे विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळून त्यांचे करिअर घडण्यास मदत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। धर्मवीर संभाजीराजे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने वेळोवेळी धार्मिक सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन असतं, परंतु भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो संदेश दिला, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, त्या विचारावर आधारित काहीतरी या विभागाला देण्याचा एक प्रयत्न आम्ही या ठिकाणी या वर्षी सुरुवात केली आहे। 10वी आणि 12वी नंतर अनेक विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो की विद्यार्थ्यांसोबत पालकांना सुद्धा प्रश्न असतो की माझ्या जो मुलगा आहे किंवा मुलगी आहे त्यांना कुठल्या पद्धतीने कुठल्या क्षेत्रात पुढे न्यावं, आणि ते विचारतात तू काय करणार, मग त्याचा मित्र काय करतोय किंवा आपल्या अगोदर आपल्या नातेवाईकाच्या मुलांनी काय केलंय, त्याचा प्रेशर त्या मुलावर दिला, तो बघ त्याने हे शिकलेलं आहे आणि त्याच्यावरती तू पण हेच कर, मग तो एवढे कमवतोय, असे अनेक प्रश्न असतात। परंतु त्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी आम्ही या ठिकाणी प्रवीण मिस्त्री सरांना या ठिकाणी विनंती केली होती आणि आमच्या विनंतीला मान देऊन ते या ठिकाणी उपस्थित राहिले। पहिल्याच वर्षी चांगला असा प्रतिसाद या ठिकाणी मिळाला आणि मला वाटतं या करिअर मार्गदर्शन शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना या ठिकाणी निश्चितच एक दिशा मिळाली असेल की मला कुठल्या दिशेने जावं। मी त्या सर्व विद्यार्थ्यांचा या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो की ते या ठिकाणी उपस्थित राहिले। मी प्रवीण सरांचा या ठिकाणी विशेष धन्यवाद देईल की ते वेळात वेळ काढून अगदी पोटतिडकीने त्यांनी ज्या गोष्टी या ठिकाणी मांडल्या, कारण त्यांनी 3000 पेक्षा जास्त करिअर क्षेत्रात मार्गदर्शन करून अनेक विद्यार्थ्यांचं करिअर घडवलेलं आहे। मग ते IPS पासून अगदी नासामध्ये त्यांनी जे उदाहरणं या ठिकाणी दिली आणि ती प्रत्यक्षात आपल्याला दिसत आहेत, नासामध्ये सुद्धा त्यांचे विद्यार्थ्यांनी गाईड केले विद्यार्थी आहेत। त्यामुळे निश्चितच या करिअर गायडन्सचा या विभागातील विद्यार्थ्यांना लाभ झालेला आहे आणि कुठेतरी या कार्यक्रमाचं आयोजन केल्याबद्दल आमच्या सर्व आयोजकांना या ठिकाणी त्याचं काय म्हणतो आपण एक फलप्राप्ती झाल्यासारखं या ठिकाणी वाटत आहे। ब्यूरो रिपोर्ट TV1 मराठी। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।